सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। आज अमरावती शहरासाठी, बंडेरा शहरासाठी, बंडेरा मतदारसंघासाठी आणि अमरावतीचा वैभव या ठिकाणी जे बंडेराचा महत्वाचा ब्रिज MIDC बायपासला लागून असलेला जुनी वस्तीला जोडणारा आज या ठिकाणी जवळपास 65 कोटी रुपयाचा ब्रिज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या आशीर्वादाने आणि देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या सहकार्याने आणि सातत्याने माझ्या पाठीशी नेहमी आशीर्वाद देणारे असे राज्याचे लाडके कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सपोर्ट आणि तत्कालीन जेव्हाच्या खासदार नवनीत राणा होत्या त्यांच्या काळामध्ये हा ब्रिज मंजूर झाला, त्यांच्याच काळामध्ये याचं भूमिपूजन झालं आणि आज त्यांचं त्या ब्रिजचं लोकार्पण हे देशाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। अमरावती जिल्ह्याचे आणि राज्याचे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे मंत्री महसूल मंत्री आपले चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे सुद्धा शुभ हस्ते याचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं हे या ठिकाणी नागपूर होणार आहे। त्याचप्रमाणे या ब्रिजमध्ये याच्या आधी जे ब्रिज मंजूर केले म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की एक खासदार केंद्रामध्ये असल्यानंतर केंद्राचा निधी किती मोठा येत असते आणि केंद्रामध्ये जेव्हा एखाद्या प्रतिनिधी राज्य आपल्या जिल्ह्यातून जातो त्या जिल्ह्यामधल्या प्रतिनिधीमध्ये ती धमक असली पाहिजे की एक एक काम त्यांनी खेचून आणलं पाहिजे। आज अमरावतीमध्ये पार्वतीनगरचा जो आरोपी आहे त्याचं सुद्धा मोठी काम पूर्ण झालेलं आहे। सचिन मेंढेच्या प्रभागामध्येच आहे ते काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे। साईनगरचा आरोपी, बंडेराचा जो आपला बायपासला जोडणारा हा याच्यामध्ये सुद्धा एक आरोपी आहे, त्याचे काम लगेच चालू होणार आहे। अमरावती शहरामध्ये जर आपण पाहिलं नवा ते अंडरपास, गोपालनगर अंडरपास त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। अमरावती शहरामध्ये पाहिलं तुम्ही तर राजकमलचा जो ब्रिज आहे तो सुद्धा महारेल्वेच्या माध्यमातून आपण करत आहे। 110 कोटी रुपये त्या ब्रिजसाठी आलेला आहे आणि ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तातडीची त्याला मंजुरी दिली, त्याच्या निविदाही निघाल्या आणि राजकमल चौकातला सुद्धा फ्लायओव्हरचं काम सुद्धा आपण लगेच करताय। त्याचप्रमाणे आपण पाहिलं की आज भातकुलीमध्ये अंडरपासचं काम चालू आहे, आखोली अंडरपासचं काम चालू आहे, गोपालनगर अंडरपासचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे चांगापूरचं अंडरपासचं काम चालू आहे, याचप्रमाणे आपल्या पारडी अंडरपासचं काम, अंजनगाव वारीचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे आपल्या शिपना कॉलेज पाशी त्या परिसरामध्ये सुद्धा अंडरपासचं काम चालू होत आहे। अनेक कामं केंद्राच्या माध्यमातून खेचून आणण्याचं काम जर एक खासदार आपल्या 5 वर्षामध्ये करत असेल तर विचार करा की त्या खासदारामध्ये किती ताकद जनतेने दिली होती आणि त्या ताकदीचा वापर त्या दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये, दिल्लीच्या मंत्रालयामध्ये आपल्या ताकदीचा वापर आपल्या सगळ्यांच्या हितासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणांनी केलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा धन्यवाद मानेल। या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नितीनभाऊ धांडे साहेब उपस्थित आहे। त्याचप्रमाणे आमचे व्यवसाय पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठरावजी काटरे मामाजी उपस्थित आहे। या ठिकाणी उपमहापौर सचिनभाऊ भेंडे उपस्थित आहे। या ब्रिजला पूर्णतः आणण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली। महारेल्वेचे अधिकारी आपले हुसेनजी उपस्थित आहे, त्यांचं जोरात टाळ्या वाजवून स्वागत करा। हुसेनजी जरा खडे राहा। म्हणजे गोपालनगरचे यांनीच केलं, अनेक ठिकाणी अंडरपासचे कामं हे करताय आणि बंडेराचा सुद्धा यांच्या हातून झालेला आहे। त्याबद्दल हुसेनजीचे आणि रेल्वे विभागाचे
मी मनापासून अभिनंदन करेन. त्याचप्रमाणे आमचे युवासेना पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाशभाऊ सावडे उपस्थित आहे. महिला जिल्हा अध्यक्ष सोनालीताई नवले आहे. गटनेता युवासेना पार्टीचे महानगरपालिका नानाभाऊ आमले आहे. नगरसेवक अजयभाऊ जयस्वाल आहे. किशोरभाऊ जाधव आहे. सिनियर आमचे महानगरपालिकेचे नगरसेवक कर्तव्यदक्ष प्रशांतभाऊ वानखडे उपस्थित आहे. आमच्या नगरसेविका ज्या MIMच्या होत्या, पण आमच्या मीराताई कांबळे या ठिकाणी उपस्थित आहे. MIM वालों ने ध्यान रखना चाहिए वसीम भाई कि MIM की नगरसेवक ने भी युवासेना पार्टी में प्रवेश किया. तो ये अपने लिए खुशी की बात है कि ओएसी अगर अमित शाह जी के साथ बैठ सकते हैं, ओएसी को अगर नेता देश में पसंद आता है तो अमित शाह जी पसंद आते हैं, तो इनको रवि राणा पसंद नहीं आ सकते क्या? तो ये बात इसलिए जरूरी है कि विकास के साथ रहने वाले लोग हैं, विकास को जानने वाले लोग हैं. म्हणून या ठिकाणी मी मीराताई कांबळेंचं मनापासून अभिनंदन करेन की विकासासोबत त्यांनी आपला समर्थन केलं, विकासासोबत साथ दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आमच्या दुसऱ्यांदा निवडून आलेल्या कर्तव्यदक्ष सुमितीताई ढोके उपस्थित आहे. नव्या वस्तीतल्या नगरसेविका रजनीताई डोंगरे आहे. गौरीताई मेघवानी आहे. नगरसेवक आणि शहर अध्यक्ष संजीवभाऊ इंगासपुरे आहे. दीपकजी सम्राट बद्दल मी अभिनंदन करील की इतवारा बाजारामध्ये जर गेले तर तिथले 3 नगरसेवक झोपलेले आहे, पण दीपक सम्राट हा व्यक्ती असा आहे तिथे की मशानगण पासून, अरे बाबा बाकीचे मगर सोचू संजय नरवणे पण आहे, कौशिक पण आहे. दोघांचंही अभिनंदन करील. कौशिक आणि भाजपच्या नेत्यांना भाजपची आठवण आली. त्या ठिकाणी माजी महापौर संजीवभाऊ नरवणेकरचं चांगलं काम आहे. कौशिक अग्रवालचं सुद्धा चांगलं काम आहे. पण त्याचबरोबर दीपक सम्राट हा रस्त्यावर उतरून इतवारा बाजारपासून तर मशानगणपासून प्रत्येक भागामध्ये ज्या ताकदीनं काम करताय त्या ताकदीनं दीपक सम्राटचं मी अभिनंदन करीन की अमरावती शहरा मतदारसंघामध्ये सुद्धा युवासेना पार्टीच्या माध्यमातून चांगलं काम करताय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या प्रियंकाताई पाटणे, अर्चनाताई पांडे आहे, योगेशजी विजयकर आहे, नंदाताई सावदे आहे, सुनीताताई लोणारेताई उपस्थित आहे, महेश मुलचंदनी आहे. या ठिकाणी उपस्थित आपले आमचे दर्यापूर मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संजीवभाऊ भाडसगडे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित आपल्या शिवसेनाचे गटनेते राजेंद्रजी तायडे आहे. या ठिकाणी सुनीलभाऊ खराटे आहे, ज्यांचा उल्लेख नवनीतांनी केला की 20 मतांनी पराभव झाला. असे विकास पुरुष त्या प्रभागाचे सुनीलभाऊ काळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी शैलेंद्रजी कस्तुरे आहे, विनोदजी जायलवाल आहे, विवेकजी चुटके आहे, कौशिक अग्रवालजी आहे, सुदर्शनजी गांग काका उपस्थित आहे, संजयजी मुनोत आहे, सुखदूजी तरडेजा आहे, संजयजी आसोले आहे, संजयभाऊ शिरभाते आहे, अजय काका गाडे आहे, विनोद गुहे आहे, बंडूभाऊ डकरे आहे, राहुल टायडेजी आहे, बडू इंगोले आहे, बादल कुलकर्णी, अनेक लोकांची इथे नाव आहे. मकसूदबाई आहे या ठिकाणी, वसीमबाई आहे या ठिकाणी उपस्थित. आमचा या ठिकाणी अनेक या ठिकाणी उपस्थित सगळे या ठिकाणी खूप मोठी लिस्ट आहे. सगळ्यांचा हरभजन सिंगजी आहे या ठिकाणी, आपले विलासभाऊ वाडेकर आहे, राजूभाऊ बागडे आहे, अनुप अग्रवाल आहे. त्याचप्रमाणे आमचे बबनरावजी रडके उपस्थित आहे, नितीनभाऊ गोरेकर आहे, किशोरभाऊ अंबाळकर आहे, रऊफ पटेल आहे, मुकेशभाऊ उसरे आहे, राजेशभाऊ अनासानेजी आहे, शहजाद खान या ठिकाणी उपस्थित आहे. शहर अध्यक्ष मागासवर्गीय मायनॉरिटी युवासेना पार्टी या ठिकाणी अनेक, किरण भाऊ आहे, छोटा किरण आहे, सगळेजण उपस्थित आहे. या सगळ्यांचं मी स्वागत करीन. पण आज अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी उपस्थित आहे. आज बंडनेराच्या सगळ्या लोकांना उत्सुकता होती की या ब्रिजचं लोकार्पण कधी होते. आज ती आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे. देशाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या हातून खऱ्या अर्थाने याचं लोकार्पण नागपूरहून होत आहे. आणि यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या ज्या बंडेरावासियांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी, कामगारांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद मानेन. आणि सगळ्यांच्या मनामध्ये आतुरता आहे की या फ्लायओव्हरमध्ये जर एखादा अँब्युलन्स न्यायचे काम पडलं, शाळेची मुलं जातात, शाळेच्या बसेसनी कुठल्या प्रकारची मयत झाली तर त्या ठिकाणी फ्लायओव्हरवरून कशा पद्धतीने आम्ही येऊ. तर हुसेनजींना मी सांगितलंय की या फ्लायओव्हर सोबत अंडरपास सुद्धा मंजूर आहे. जसा फ्लायओव्हर चालू झाला 8 दिवसाच्या अंदर अंडरपासचं काम चालू झालं पाहिजे. 8 दिवसामध्ये अंडरपासचं काम चालू करून त्या ठिकाणी सगळ्यांनी डोक्यामध्ये ठेवा, या ठिकाणी मशानभूमी आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागातले लोक पैदल जातात, अनेक लोक सायकलनी जातात, रिक्षानी जातात, शाळेमध्ये जाणारे मुलं जातात, अँब्युलन्स मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज पडते. या सगळ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये अंडरपास सुद्धा जनतेच्या सेवेसाठी सुरू होईल. या 65 कोटीमध्ये अंडरपास सुद्धा मंजूर झालेला आहे. म्हणून कोणी मनामध्ये ठेवू नका किशोर भाऊ. आपल्या मोहन भाऊ सुद्धा इथे उपस्थित आहे, बंड्याचे नवी वस्ती जुनी वस्ती सगळे आहे की सगळ्यांची मागणी होती की अंडरपास लवकर झाला पाहिजे. म्हणून तातडीनं आपण अंडरपासचं सुद्धा या ठिकाणी काम चालू करताय. काही वेळ, काही दिवस आपल्याला त्रास होणार आहे, पण तो त्रास सहन याच्यासाठी करायचा आहे की परमनंट सोल्युशन काढायचं आहे. म्हणून अंडरपास सुद्धा या ठिकाणी आपण लवकरच या ठिकाणी सुरू करू. त्याचप्रमाणे बंडेराचा जो फ्लायओव्हर आहे, जो नव्या वस्तीतून आपल्या कात्रे मामांच्या घरासमोरून जो ब्रिज जाते, त्या ब्रिजवर अनेक ऍक्शन होता. गिरीश साहेब बसलेले आहे इथे, अनेक बंडेराचे सगळे नागरिक आहे, हरभजन सिंग सुद्धा आहे की त्या ठिकाणी त्या ब्रिजचं साठी 115 कोटी रुपये मंजूर आहे. टेंडर झालेलं आहे, त्या ब्रिजचं काम चालू आहे. आणि तो ब्रिज सुद्धा नवनीत राणांनीच त्या काळामध्ये मंजूर करून आणला. त्या ब्रिजचं आपण 4 लाईन करत आहे. आणि 4 लाईन झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात हा जो रस्ता आहे बंडेरा अमरावती रस्ता, ह्याची जी वाहतूक आहे, तो ब्रिज लहान असल्यामुळं अनेक ऍक्सिडेंट होतात. त्या ब्रिजला आपण 4 लाईन करताय. त्या ठिकाणी काम सुद्धा सुरू झालेलं आहे. म्हणून तो सुद्धा जवळपास 125 कोटी रुपयाचा ब्रिज हा सुद्धा लवकरच जनतेच्या सेवेमध्ये आपण पूर्ण करताय. आताच नवनीत राणे सांगितलं, एअरपोर्ट सुरू झालं, पायलट ट्रेनिंग स्कूल सुद्धा त्या ठिकाणी लवकर सुरू होत. 3000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी, अनेक लोकांना त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळेल पायलट ट्रेनिंग स्कूलचं. रेल्वे वॅगन फॅक्टरी सुद्धा बंडेरामध्ये सुरू झालेली आहे. अनेक लोक त्या ठिकाणी काम करतात. आज जर तुम्ही पाहिलं की कोंडेश्वर मंदिराचं महादेव मंदिर जे आहे, महादेव भगवंताचं मंदिर, त्याच्यासाठी 30 कोटी रुपये आपण जे मंजूर केले, त्याचं 90% काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. म्हणजे आज कोंडेश्वर देवस्थान जे आहे ते आपल्या सगळ्यांचं तीर्थक्षेत्र आहे. त्यासाठी 30 कोटी रुपयाचं काम हे कोंडेश्वर मंदिराचं सुद्धा विकास आराखडा सुरू आहे. आज तुम्ही पाहिलं की कोंडेश्वर रोडवरच बुद्धभूमीसाठी 10 एकर जागा आपण दिली आणि 10 एकर जागेमध्ये 25 कोटी रुपयाचा प्रस्ताव तिथे सुद्धा मंजूर केलेला आहे. 51 फूट उंच भगवान गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी आपण बसवणार आहे. त्या ठिकाणी प्रशासकीय मोठं अभ्यासिका उभी करणार आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्या बिहाराचं मोठ्या प्रमाणात तिथे बांधकाम करणार आहे. मुलांसाठी वसतिगृहाची उभारणी त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे आज तुम्ही सांगा की 10 एकर जागा बुद्धभूमीसाठी देणारा या अमरावती जिल्ह्यामध्ये पहिला आमदार आहे तो म्हणजे रवी राणा. आणि त्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केला. तिथं जर तुम्ही पाहिलं तर काम सुद्धा कांबळेताई तिथे चालू आहे, डोंगरेताई त्या ठिकाणी काम सुद्धा जोरात चालू झालेलं आहे. आज तुम्ही पाहिलं की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजवर खूप राजकारण चालू आहे. राजकारण करताना, राजकारण करणाऱ्यांना माझी सल्ला आहे की जिथून तुमचा विचार खतम होते तिथून रवी राणाचा विचार सुरू होते. म्हणून काही तुम्ही प्रयत्न करू नका. कालच मुख्यमंत्र्यांची सही घेऊन जे फॉरेस्टचा थोडासा विषय राहिला होता तो इथून आरएफओ पासून, डीओपो पासून, सीसीएफ पासून तर दिल्लीचं जे हेड ऑफिस आहे नागपूरला त्याचे रामाराव साहेब आहे,
त्यांची सही घेऊन प्रधान सचिव महेशकर साहेब जे मंत्रालयामध्ये असतात फॉरेस्टचे त्यांची सही घेतली, आमचे गणेश नाईक साहेब फॉरेस्टचे मंत्री त्यांची सही घेतली, मुख्यमंत्र्यांची सही घेतली आणि कालच पूर्ण फाईल घेऊन आणून नागपूरच्या आपले सीसीएफ ऑफिस जे आहे नागपूरचं जे आपलं नोडल ऑफिसर आहे त्या ऑफिसमध्ये आपण त्या ठिकाणी सबमिट सुद्धा केलेली आहे. म्हणून काळजी करू नका. हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 30 एकर जागेमध्ये बंडेरामध्येच होईल. 1600 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज आहे. 403 कोटी रुपये आलेले आहे आणि त्या ठिकाणी अनेक मेडिकलचे स्टुडंट, आमचे नर्सिंगचे स्टुडंट आणि मोठ्या प्रमाणात ज्या जिल्ह्याच्या बाहेरचा जो पेशंट येईल त्याचा इलाज त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार मिळेल, अनेक महिलांना रोजगार मिळेल. म्हणून किती यांनी जर भाषण दिले त्या सभागृहामध्ये, किती बोंबलले, तरी एक लक्षात ठेवा, कायद्याला धरून नियमाला धरून त्या ठिकाणी सगळ्या मान्यता आपण प्राप्त केलेल्या आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिपूजन केलेलं आहे आणि नवनीत राणांच्या प्रयत्नांनी ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जास्त प्रयत्न ते केल्यापेक्षा अमरावतीच्या आमदारांना म्हणणं आहे, तुमच्याकडनं मेडिकल कॉलेज शहरामध्ये आणणं होत नसेल तर मला एक निवेदन द्या तुम्ही, मी तुम्हाला अमरावती मतदारसंघामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणून देतो. मेलघाटमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची गरज आहे. अचलपूरमध्ये 2-2 आमदार जर म्हणत असेल तिथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पाहिजे नितीन भाऊ, तर मी तुम्हाला सांगतो या मंचावर मी त्यांना दिल्लीला घेऊन जाईन आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अचलपूरमध्ये सुद्धा आणून दाखवीन. कारण की आज आपल्याला जर तिथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणायचं आहे तर नवीन प्रयत्न झाले पाहिजे. एखादं जर झालं असेल त्याला विरोध केल्यापेक्षा तुम्हाला जो विकास तिथे लागत असेल तो सुद्धा करण्यासाठी या जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून रवी राणा तुमच्यासोबत उभा आहे. म्हणून एखादी गोष्ट झाली आहे त्याला विरोध करू नका. मला अमरावतीच्या आमदारचं म्हणजे क्यू वाटते. जरा बंडेरा मतदारसंघामध्ये 2-2 मला आमदार बनवले आहे जनतेने, बरोबर नाही काय? 2 वेळा जर त्या झाले मी पडलेल्या लोकांना विसरून जात असतो काय, काम करत असतो काय. जर आज एक वेळा निवडून दिलं त्यांना, एक वेळा निवडून दिल्यानंतर त्या मिठाला जागलं पाहिजे ना. म्हणजे आज तुम्ही अमरावती मतदारसंघाचे जरी आमदार झाले, आज बंडेरामध्ये हा आपला अमरावती शहरच आहे, अमरावती जिल्हा आहे, इथला प्रत्येक विकास हा आपला, तर त्या विकासाला एवढी ताकदीनं विरोध केल्यापेक्षा त्या ठिकाणी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज ज्या भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये आणलं त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आला पाहिजे. त्या मेडिकल कॉलेजला मजबूत केलं पाहिजे. तिथे जो निधी लागते तो उपलब्ध करून दिला पाहिजे प्रकाश भाऊ. आणि त्या ठिकाणी त्या मेडिकल कॉलेजच्या सुखसुविधा चांगल्या केल्या पाहिजे. ते मेडिकल कॉलेज सुद्धा सेमी गव्हर्नमेंट आहे आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जर त्या काळामध्ये आपण आणलेला आहे तर आपण या काळामध्ये तिथल्या सुविधा पूर्ण करण्यासाठी मेहनत केली पाहिजे. असं मला त्यांना माझी विनंती आहे. जास्त एनर्जी वेस्ट करू नका, जास्त तुम्ही त्याचा विरोध करू नका, काहीच फरक पडणार नाहीये. डोकं जरी आपटलं तर डोकं फुटन, पण त्या मेडिकल कॉलेजला धक्का लागणार नाही. आणि या ठिकाणी पुनश्च मी साऊथ एशियामधलं पहिलं जे नागपूरला मास कम्युनिकेशन कॉलेज PPCL देशात 6 आहे, ते मास कम्युनिकेशन कॉलेज जे आहे ते बंडेराला आणून देण्याचं काम त्या काळामध्ये नवनीत राणांनी केलं. त्याबद्दल त्यांचे बंडेरा वासियातर्फे माझ्याकडून धन्यवाद. कारण जेवढे पत्रकार आहे त्या ठिकाणी या कॉलेजमुळे अनेकांना डिग्र्या मिळेल, अनेकांना प्रशिक्षण मिळेल, अनेकांना नोकऱ्या मिळेल, अनेकांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी ऍडमिशन मिळेल. म्हणून या ठिकाणी मास कम्युनिकेशन कॉलेज बद्दल सुद्धा नवनीत राणांचं अभिनंदन करील. या ठिकाणी BPCL गॅस प्लॅन्टची जे पाईपलाईन आहे, पूर्ण डेपो जो आहे तो सुद्धा बंडेरामध्ये होत आहे. आणि दुसरी गोष्ट
आज अमरावती शहरामध्ये पाण्याची पाईपलाईन आज 15 पेक्षा जास्त टाक्या ह्या नवीन टाक्या ज्या अमरावती शहरामध्ये दिसत आहे आपल्याला, त्या बंडनेरा मतदारसंघामध्ये असो की अमरावती मतदारसंघामध्ये असो, 1035 कोटी रुपये जेव्हा नवनीत राणा खासदार होत्या पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी आवाज उचलून 1035 कोटी रुपये अमरावती शहरासाठी आणले. ज्या ठिकाणी शिंबोरा डॅम मध्ये ज्या ठिकाणी भाऊसाहेब साबळे आमदार होते, आपले बीटी देशमुख साहेब, त्या काळामध्ये ज्या लोकांनी संघर्ष केला अप्पर वर्धा डॅमसाठी, आणि मी आज तेव्हा पाहतो रासू गवई साहेब आहे, बीटी देशमुख साहेब आहे, भाऊसाहेब साबळे आहे, त्यानंतर आपले अनेक जे जुने नेते आहे, त्यांनी शिंबोरा डॅम निर्माण करण्यासाठी लढाई लढली. आणि शिंबोरा डॅम मधून त्या काळामध्ये 30 वर्षामध्ये अमरावती शहरासाठी जी पाईपलाईन त्यांनी काढली होती, ती पाईपलाईन पूर्णपणे खराब झाली होती. आणि 30 वर्षानंतर ती पाईपलाईन बदलण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांनी 1035 कोटी रुपये आणून त्या ठिकाणी अमरावती शहराला नवीन टाक्या, नवीन पाईपलाईन. सोळंके साहेब बरोबर आहे ना वगैरे? हे सोळंके साहेब सी आहे तुम्ही, एसी जीवन प्राधिकरणची एसी आहे, ते त्याचे साक्ष आहे की 1035 कोटी रुपये नवनीत राणांनी आणले. 15 टाक्या निर्माण झाल्या. अप्पर वर्धावरून अमरावतीपर्यंत नवीन पाईपलाईन आणि घराघरामध्ये जुन्या पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन जोडायचं काम हे जर कोणी केलं असेल तर तेव्हा केंद्राकडनं नवनीत राणांनी 1035 कोटी रुपये आणून त्या ठिकाणी सगळ्यांना पाणी पाजण्याचं काम केलं. त्यांनी पाणी पाजलं पण त्यांना थांबा लागलं ना. वसीम भाई, पाणी तो सबको जातं नल में से. पण आज ते सगळं झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की अमरावतीमध्ये आता आयटी पार्क आपण आणत आहे. आज अंजनगाव बारी गाव जवळ आहे. अंजनगाव बारीमध्ये जर तुम्ही गेले असाल, तिथे ग्रामपंचायत व्यवस्थापन पार्टीची आहे, पण अंजनगाव बारी हे गाव नाही वाटत. जर रात्री तिथे जर तुम्ही चौकात गेले तर राजकमल चौकासारखं झकमक एक त्या गावामध्ये प्रत्येक रस्ते, शेतकऱ्यांना पांधन रस्ते, मोठ्या प्रमाणात सभागृह, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाचनालय, व्यायामशाळा, अनेक त्या ठिकाणी जो 25 वर्षाचा बॅकलॉग आहे, दिलीप भाऊ आमकडे बसले आहे, 25 वर्षाचा दिलीप भाऊ पूर्ण बॅकलॉग भरून काढण्याचं काम हे जर अंजनगाव बारी परिषदला एका गावागावामध्ये जर प्रत्येक माणूस गेला तर त्या ठिकाणी प्रत्येक गावात विकास झालेला आहे. भातकुली परिसरामध्ये जर गेले तर भातकुली सुद्धा तिथे तहसील कार्यालयाची इमारत, तालुका रुग्णालय, पोलीस स्टेशन, भूमी अभिलेख ऑफिस, एमईसीबी ऑफिस, पोलीस स्टेशन, अनेक कार्यालय जे अनेक वर्षाची लढाई होती ती भातकुली सुद्धा आज इथे मंगेशभाऊ इंगोले बसलेले आहे, पूर्ण त्या ठिकाणी चमकून टाकली. मी नेहमी सांगतो शरद पवारची बारामती आहे आणि रवी राणाची भातकुली आहे. तर त्या पद्धतीने विकास ग्रामीण भागाचा सुद्धा केला. मेलघाट सारख्या भागामध्ये जर त्या ठिकाणी किती मोठा नेता जर नेऊन ठेवला तर 2 वर्षाचा बोलणारा मुलगा सुद्धा नवनीत राणा, रवी राणा म्हणते मेलघाटच्या एमपी बॉर्डरच्या शेवटच्या गावामध्ये. तर ही लोकप्रियता ही आपल्या कामातून, आपल्या कर्तव्यातून, आपल्या लोकांशी जुळलेल्या नाळेतून निर्माण होते. आणि ती निर्माण करण्यासाठी आपल्याला पूर्ण मेहनत करावी लागते आणि ती मेहनत करण्याची संधी तुम्ही नेहमी मला दिली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आज या ठिकाणी हा महत्वाचा कार्यक्रम आहे. महत्वाच्या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री नागपूरला बसलेले आहे. ऑनलाईन कार्यक्रम सुरू आहे. गडकरी साहेब आहे, बावनकुळे साहेब आहे. मी आपल्याला सांगतो या विदर्भातल्या धरतीतला, नागपूरमधला, जे आज खऱ्या अर्थानं विदर्भाचं नंदनवन करण्यासाठी, या महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळालेला आहे, या महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी या महाराष्ट्राची जनता ही देवेंद्र फडणवीसांसोबत आहे.
मी एक वेळा आणि 10 वेळा सांगतो, कुठल्या जातीपातीचं राजकारण न करता तो माणूस ज्या ताकदीनं एका प्रश्नाकडे लक्ष देते, एका प्रश्नासाठी अमरावती जिल्हा असो, विदर्भातला कुठलाही जिल्हा असो की महाराष्ट्रातला जिल्हा असो, त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहे. म्हणून किती जरी कोणाला खुश करायसाठी म्हणत असेल की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न होता ते केंद्रामध्ये गेले पाहिजे आणि नवीन कोणते मुख्यमंत्री झाले पाहिजे, मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी, या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, या विदर्भातल्या धरतीतला एकमेव लोकनेता आहे तो देवेंद्र फडणवीस आहे. त्याला धक्का लागू देणार नाही. या विकासाला जोडणारा एक चांगली ताकद आपल्याला मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आपण पाहिले, मराठवाड्यातले पाहिले, आता मुंबईचे सुद्धा मुख्यमंत्री पाहिले. पण ज्या पद्धतीनं लोकांशी नाळ जोडलेली आहे, शेतकऱ्यांशी नाळ जोडलेली आहे, प्रत्येक जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा व्यक्ती आहे आणि सगळ्यांना न्याय देणारा मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे. लोकनेता आहे. म्हणून कोणी किती जरी बोंबललं की आमचा हा मुख्यमंत्री झाला पाहिजे, तो झाला पाहिजे, त्यांचं स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. जिथपर्यंत या महाराष्ट्राच्या जनतेचं स्वप्न हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण करत आहे, तिथपर्यंत त्यांना धक्का लागणार नाही. संपूर्ण महाराष्ट्राची जनता महारेल की विशेषता है. म्हणून या ठिकाणी भूमिपूजन सुद्धा, लोकार्पण सुद्धा या ठिकाणी होत आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देईन. गडकरी साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करीन. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार व्यक्त करीन आणि आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देईन.